नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे जानेवारी 2026 करता सभा क्रमांक 8 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या सखी सावित्री समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. अध्यक्षा या ठिकाणी आपल्याला सखी सावित्री समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 8वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा एकूण आढावा. फार महत्त्वाचा असा हा या समितीमधला विषय आहे. 2 नंबरचा सखी सावित्री समितीच्या सभेत शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शाळा परिसरात मुलींसाठी सुरक्षित व भयमुक्त वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. शाळेच्या प्रवेशद्वारावर व परिसरातील देखरेख व्यवस्थेची पाहणी किंवा तपासणी करण्यात आली. CCTV कॅमेरे कार्यरत असून असुरक्षित ठिकाणांवर विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित शौचालयांची स्थिती समाधानकारक असल्याचे आढळले. स्वच्छता व पाण्याची उपलब्धता नियमित ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सखी सावित्री तक्रार पेटी व तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. तक्रारदाराची गोपनीयता राखण्याबाबत समितीने स्पष्ट भूमिका घेतली. मुलींना आत्मविश्वास वाढवण्यासाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्याचा निर्णय झाला. स्वरक्षण व सुरक्षित वर्तनाबाबत मार्गदर्शन देण्याचे ठरवण्यात आले. शिक्षकांची संवेदनशील भूमिका अधोरेखित करण्यात आली. पालकांशी समन्वय साधून सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवण्याचे ठरले. कोणत्याही अनुचित घटनेवर तत्काळ कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूणच मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळेतील उपाययोजना प्रभावी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, आत्मसन्मान व आत्मविश्वास विकास उपक्रम. फार महत्त्वाचा असा हा देखील सखी सावित्री सभेतला विषय आहे. सखी सावित्री समितीच्या वतीने मुलींचा आत्मसन्मान व आत्मविश्वास विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश मुलींना सक्षम, स्वावलंबी व आत्मविश्वासपूर्ण बनवणे हा होता. व्यक्तिमत्व विकास व सकारात्मक विचारसरणी यावर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. तज्ज्ञ समुपदेशकामार्फत संवाद कौशल्य व निर्णय क्षमता वाढवण्याबाबत माहिती देण्यात आली. गटचर्चा व अनुभव कथनाच्या माध्यमातून मुलींना आपले विचार मोकळेपणाने मांडण्याची संधी देण्यात आली. नेतृत्व गुण विकासासाठी लहान उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये यशस्वी महिलांच्या जीवनकथांचे सादरीकरण करण्यात आले. आत्मसन्मानाचे महत्त्व व स्वमूल्य ओळख याबाबत चर्चा करण्यात आली. आत्मविश्वास वाढवण्यासाठी भूमिका नाट्य व कृती आधारित उपक्रम घेतले गेले. शिक्षकांनी सतत सकारात्मक प्रोत्साहन देण्याचा संकल्प व्यक्त केला. पालकांनाही मुलींना प्रोत्साहन देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलींनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल दिसून आले. अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याचा निर्णय समितीने घेतला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय घेण्यात आला आहे विषय क्रमांक 4, पालकांसोबत संवाद व समुपदेशन. सखी सावित्री समितीच्या वतीने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांसोबत संवाद व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात मुलींच्या सुरक्षितता, शिक्षण व मानसिक आरोग्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकांना शाळेतील सखी सावित्री समितीची भूमिका व कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. मुलींसाठी सुरक्षित व सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पालकांनी मुलींशी मोकळेपणाने संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन बदल, भावनिक समस्या व ताणतणाव यावर समुपदेशन देण्यात आले. छळवणूक व अत्याचार प्रतिबंधाबाबत पालकांची भूमिका स्पष्ट करण्यात आली. तक्रार निवारण यंत्रणेची माहिती पालकांना देण्यात आली. मुलींच्या आत्मसन्मान व आत्मविश्वास वाढीसाठी घरातील पाठिंब्याचे महत्त्व सांगण्यात आले. पालकांनी आपल्या शंका व समस्या मांडल्या व त्यावर तज्ज्ञ व समिती सदस्यांनी योग्य मार्गदर्शन केले. शाळा व पालक यांच्यातील समन्वय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. भविष्यात अशा संवादात्मक कार्यक्रमाची नियमित आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. एकूणच कार्यक्रम यशस्वी उपयुक्त ठरला व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, लैंगिक शिक्षण व जीवन कौशल्य शिक्षण. सखी सावित्री समितीच्या वतीने विद्यार्थिनींसाठी लैंगिक शिक्षण व जीवन कौशल्य शिक्षणाबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींना शारीरिक, मानसिक व भावनिक बदलाची योग्य माहिती देणे हा होता. किशोरवयीन अवस्थेतील नैसर्गिक बदलांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळी व्यवस्थापन व वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाची ओळख करून देण्यात आली. स्वरक्षण व स्वतःच्या हक्काची जाणीव करून देण्यात आली. योग्य अयोग्य वर्तन ओळखण्याबाबत चर्चा करण्यात आली. निर्णय क्षमता व आत्मविश्वास वाढवण्यावर भर देण्यात आला. जीवन कौशल्यांमध्ये संवाद कौशल्य, समस्या सोडवणे व ताणतणाव व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ समुपदेशकामार्फत प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. विद्यार्थिनींनी आपल्या शंका मोकळेपणाने विचारल्या. तसेच गोपनीयता व सन्मान राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पालक व शिक्षकांच्या सहकार्याने असे उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण झाल्याचे आढळले व असा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या प्रकारे माहे जानेवारी 2026 करता सखी सावित्री समितीचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.